नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे अक्कलकोट मधल्या स्वामी समर्थ महाराजांचा आहे प्रकट दिवस। तर त्या दिवशी आपण निघालोय आज अक्कलकोट येथे। तर आज आपण अक्कलकोट मधील मंदिरांचे दर्शन आणि तिथं आपण काय काय पाहणार आहोत हे आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे खंडोबा मंदिर, वटवृक्ष मंदिर, बाळप्पा महाराज समाधी, स्वामी समर्थ महाराजांची समाधी आणि हो चोळप्पा महाराजांचे घर। ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी सोलापूरच्या एसटी स्टँड मध्ये आलो। अक्कलकोटला जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो। तिकीट होतं फक्त 60 रुपये। अक्कलकोटच्या बस स्टँड वरती पोहोचल्यानंतर काहीच अंतरावरती मी पहिल्यांदा गेलो श्री खंडोबा मंदिर येथे। तर मित्रांनो, ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, श्री स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा आले होते ना, त्यावेळेस ह्याच मंदिरामध्ये म्हणजेच खंडोबा मंदिरामध्ये ते आले होते आणि त्यांनी पहिले 3 दिवस याच मंदिरामध्ये वास्तव्य केलं होतं मित्रांनो। म्हणून या मंदिराला महत्वाचं स्थान मानलं जातं। अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येतं। स्वामी समर्थ महाराजांनी इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे 22 वर्ष इथं वास्तव्य केलं। इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचं केवळ भासवून लौकिकदृष्ट्या देह संपवला। श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचं वास्तव्य अक्कलकोट येथेच आहे। याची साक्ष म्हणजे वटवृक्षाखाली जिथे स्वामींनी समाधी घेतली त्या स्थळाचे ब्रीदवाक्य हम गए नहीं हम जिंदा है। याची प्रचिती माझ्यासहित अनेक स्वामी भक्तांनी घेतली असेल व रोज अनेक जण घेतात सुद्धा। त्यामुळेच दररोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येतात। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे एकूण 22 वर्ष वास्तव्य केलं। त्यापैकी बराच काळ स्वामी महाराजांनी वास्तव्य ह्या वटवृक्षाखाली केलं होतं। वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लीला केल्या। आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून त्याला स्वयंभू बनवलं। भक्तिभावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या चिंतामुक्तीची हमी दिली। आजही या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांची साक्ष देत उभा आहे। वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शानं पावन झालेल्या वटवृक्षाचे दर्शन घ्यायला लागतं, ते पण डोळे बंद करून। आणि आपल्याला साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज ह्या वटवृक्षाखाली बसले आहेत की काय असं भासतं। मित्रांनो, मनातील भावना दुःख स्वामी समोर व्यक्त करावेत, कारण याचं कारण आहे अक्कलकोट मधील 22 वर्षांच्या कालावधीत सर्वात जास्त भक्तांच्या समस्या दुःख निवारण स्वामी महाराजांनी या वटवृक्षाखालीच बसून केलं होतं। त्यामुळं आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे या वटवृक्षाचे महत्व फार मोठे आहे। मित्रांनो, त्यानंतर आपण पाहू शकता समोर गेल्यानंतर गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराज मठ। बाळप्पा महाराज मठामध्ये स्वामींचे परमभक्त
बाळप्पा महाराज यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो, त्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला तिथं स्पर्शांमध्ये, तिथल्या परशामध्ये पांढरे पट्टे, चौकोनी पट्टे आपल्याला तुम्हाला पाहायला भेटतात. तर ते पट्टे कशाचे आहेत माहिती आहे का तुम्हाला? असाच विषय असा होता की 15 नोव्हेंबर 2017 रोजी मठाच्या छताचे नूतनीकरण करण्यात आलं होतं आणि मठाच्या जुन्या परशा बदलून ग्रेनाइट परशा बसवणार होते. पण ज्या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार होती त्याच दिवशी जागोजागी स्वामींचे पावले ह्या परशीवर दिसली. आजही ती पावले आपल्याला पाहायला मिळतात. त्याला मार्किंग केलेलं आहे मित्रांनो. अशी भयानक गर्दी आहे बघा. घर आहे.